नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आवाकाडो टोस्ट। झटपट तयार होणारी आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आवाकाडो टोस्ट बनवण्यासाठी इथे मी पिकलेला आवाकाडो घेतलेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। वरून कडक असला तरी आतमधून खूपच सॉफ्ट असा हा असतो। अशा पद्धतीने राऊंडमध्ये कट केल्यानंतर थोडासा फिरवला की हा असा वेगळा होतो। आता आतमधला गर आपण चमच्याने काढून घेऊयात। खूपच इझिली हा गर निघतो। एवोकाडो हे फळ अत्यंत पौष्टिक आहे। यामध्ये खनिज आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात। शुगर किंवा मग बीपीसाठी हे खूप फायदेशीर मानलं जातं। यामुळे शुगर बीपी कंट्रोल राहण्यास मदत होते आणि हृदयासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर असं आहे। वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता। आपल्या हेल्थसाठी सर्व गुण संपन्न असं सुपर फ्रूट आहे। या कव्हरला राहिलेला गर सुद्धा आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे। सगळा गर काढून झाल्यानंतर याच्यातील बी सुद्धा आपल्याला वेगळी करायची आहे। हे पहा, इथे मी 2 एवोकाडो घेतलेले आहेत। हे आपल्याला मस्त असे मॅश करून घ्यायचे आहेत। असंच हे मॅश करून झाल्यानंतर फक्त काळी मिरी पावडर आणि मीठ घालून सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतं। आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालणार आहोत। त्याचबरोबर एक टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्ये बारीक चिरून घालायचा आहे। मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे। 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घातलेल्या आहेत। 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबामुळे चव छान येते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर सुद्धा घालू शकता। लिंबू पिळून झालं की पुन्हा एकदा आपण हे एकजीव करून घेऊयात। तुम्हाला जर ब्रेड खायचा नसेल तर तुम्ही हे असंच खाल्लं तरी खूप छान लागतं बरं का। हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे ब्रेडला लावून घेऊयात। ब्रेडला लावण्यासाठी ब्रेड मस्त बटर लावून मी कडक असे गरम करून घेतलेले आहेत। आता यावर हे आपण लावून घेऊयात। तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर या ब्रेडवर चीज स्लाइस ठेवून वरून हे लावून तुम्ही देऊ शकता। व्यवस्थित असं ब्रेडच्या सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे। अतिशय हेल्दी, टेस्टी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।